नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 28 छातीचं कटोरी पेपर कटिंग एकदम सोप्या पद्धतीमध्ये कशा प्रकारे आपण कटिंग कुठल्या टिप्स कुठली मेजरमेंट प्रॉपरली मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ जर क्लिअरली बघितलात की तुम्हालासुद्धा 28 छातीचं पेपर कटिंग एकदम इझी पद्धतीमध्ये कटिंग करता येईल। ओके, तर आजच्या ह्याच्यामध्ये इथे मी तुम्हाला मेजरमेंट दिले, पूर्ण उंची किती, छाती किती, कंबर किती, त्याच्यानुसार तुम्हाला इथे पूर्ण प्रॉपरली मेजरमेंट मी इथे दिलेली आहेत आणि जसं बाय स्टेप मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे ते सुद्धा मी इथे दाखवते। आणि हा जो व्हिडिओ आहे फक्त कटोरी भाग जो पार्ट आहे त्याच्यामध्ये फ्रंट साईडला कशा पद्धतीने कट करायचा तेच आहे। ओके, आता पूर्ण उंची घेतली आहे, पूर्ण उंची आपली 13 इंच आहे। 13 इंचामध्ये मी 1 इंच ॲड केला आहे, म्हणजे आपली पूर्ण उंची आणि 1 इंच ॲड केला की आपली 14 इंच आपली कंप्लीट होते। आणि सरळ लाईन आखून घ्यायची, पूर्ण उंची आखून झाल्याच्यानंतर पूर्ण प्रॉपरली स्केलचा यूज करायचा, जेणेकरून आपली जी लाईन आहे इकडे तिकडे व्हायला नको आहे। आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण प्रॉपरली मार्किंग करून घ्यायची। ओके, आता मी छातीचं माप टाकते। आपल्या छातीचं जे असणार आहे 28 छाती आहे, तर 28 छातीला 4ने भागाकार करायचं। जे आपलं आन्सर येणार ते आपली घडीचं माप म्हणजे आपली 7 इंच आहे, आणि जे आपली एक्स्ट्रा मार्जिन आपण घेत असतो ते आहे आपली 2 इंच। ओके, म्हणजे 2 आणि 7 आणि 2 किती होणार, आपली 9 इंचाची पूर्ण पेपर आपली जी घडी आहे ती असणार आहे प्रॉपरली। आणि इथून पूर्ण मार्क करून घ्यायचं। मार्क करून घेतल्याच्यानंतर 7 अधिक 2 म्हणजे 9 इंचाचा आपला पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। पूर्ण उंची आपण टाकलेली आहे आणि आता आपल्या छातीचं पूर्ण माप टाकलं, इथे एकदम सरळ लाईनीमध्ये आपण पूर्ण आखून घेतलेलं आहे। ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे मी तुम्हाला मार्क करून देते की एक्स्ट्रा ॲड आपण किती केलं आहे ते तिथे लिहून देते, म्हणजे आपलं एक्स्ट्रा मार्जिन आपण 2 इंच आपण ॲड केलेलं आहे। ओके, इथे मी शोल्डरचं माप टाकते। आपलं शोल्डरचं माप आहे 4.5 इंच। 28 छातीसाठी आपण शोल्डर 4.5 इंच घेतो। ओके, आणि आपला जो मुंड्याचं माप असणार आहे ते मुंड्याचं माप आहे आपलं 5 इंच। आणि शोल्डर आणि मुंड्याचं छातीचं माप आपलं वेगवेगळं असतं, छातीच्या वेगवेगळ्या मापानुसार आपलं ते माप चेंज होतं। ओके, आता हे सरळ आखून इथे बॉक्स आपला ह्या साईडला करून घेतला। इथे मी मुंड्याचा आकार देते, इथे 1.25 इंचावरती मी मार्क केला आणि अर्धा इंच आतमध्ये घेतला। ओके, जो अर्धा इंच आहे तो आपला आतमधल्या साईडला आपल्याला नंतर आपण जेव्हा कटिंग करणार त्यावेळेला तो कट करून टाकायचा, त्याचं मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। ओके, इथे एकदम प्रॉपरली शेप द्यायचा आहे मुंड्याचा, जसं की मुंड्याचा शेप जर प्रॉपरली नाही आला तर खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, त्याच्यामुळे हे शेप देणं खूप गरजेचं आहे। ओके, आणि गला रुंदी आपली जी आहे ती 2 इंचाची आहे, 2 इंच। आणि आपला पुढचा गला आपला आहे 5.5 इंच, त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड केला आहे, म्हणजे आपला येणार 6 इंचावरती मार्क। ओके, आणि खाली रुंद पाहिजे आपल्या अर्धा इंच आपण ॲड करायचं, म्हणजे खालची जी आहे 2.5 इंच। 2.5 इंच झाल्याच्यानंतर सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथे आपण गळ्याचा शेप देणार आहोत। ओके, आणि आता शेप द्यायच्यासाठीला आपल्याला खूप सारी प्रॅक्टिस करावी लागते, त्यावेळेला आपल्याला ती प्रॅक्टिस करूनच आपल्याला शेप प्रॉपरली येतात। असे शेप द्यायचे। शेप देऊन झाल्याच्यानंतर बघा मुंड्याचा शेप आणि गळ्याचा शेप किती मस्त दिसतो आहे। अशा प्रकारे आपण प्रॅक्टिसने तो शेप एकदम प्रॉपरली येणार। परत मी तुम्हाला शोल्डरचं माप सांगितलं 4.5 इंच आहे। ओके, योगपट्टीवरती मार्क, योगपट्टीचं इथे आपण 2.5 इंचावरती पूर्ण सरळ लाईन आखून घेणार आहोत, 2.5 इंचावरती। ओके, आणि स्केलचा जास्त यूज केला तर खूप बरं पडेल, कारण की स्केलने प्रॉपरली आपला मार्किंगसुद्धा एकदम प्रॉपरली आणि चांगल्या पद्धतीमध्ये आपलं मार्किंग दिसतं। आता इथे सरळ लाईन आखून घेतली, त्याच्यानंतर इथे वरती आपण 1 इंचावरती घेणार योगपट्टीसाठी। योगपट्टी 1 इंच घेतल्याच्यानंतर इथं छातीचा 10वा भाग आपण घेणार, म्हणजे छातीचा 10वा भाग किती येणार 2.8। ओके, 2.8वरती मार्क केल्याच्यानंतर ते आपला योगपट्टीवरती मार्किंग म्हणजे कटोरीसाठी 5 इंचावरती
ओके. 5 इंचावरती केल्याच्यानंतर इथून आपलं जे मेजरमेंट असणार आहे ते आहे आपलं 2.5 इंच, इथून आपलं अर्धा इंच. ओके. हे 3 मेजरमेंट प्रॉपरली मार्क करून घेतलं आहे. नंतर इथून सरळ लाईन एक आखून घ्यायची, कारण की कटोरीचा शेप प्रॉपरली येण्यासाठी. ठीक आहे. आता हे बघा, इझिली आपण जर ती रेष जर मारली तर प्रॉपरली आपल्याला कटोरीचा शेप मारता येतो आणि खूप सुंदर पद्धतीने आपल्या कटोरीचा शेप देता येईल. ओके. आता इथे मी शोल्डरचं टाकलेलं आहे, परत ते शोल्डर लिहून देते म्हणजे कन्फ्युजन नको तुम्हाला. इथे शोल्डरचं आपलं आहे 4.5 इंच, मुंड्याचं जो मापाचे जे घेतलेलं आहे 5 इंचाचं. ओके. 5 इंच घेतल्याच्यानंतर आता आपला जो फ्रंट साईडचा भाग आहे तो पूर्ण कंप्लीटली झालेला आहे कटोरीचा. अशा प्रकारे आपला फ्रंट साईडचा आपले मार्किंग असतात, पेपर कटिंगसाठी महत्त्वाची मेजरमेंट असतात. हा जर व्हिडिओ तुम्ही प्रॉपरली नीट क्लिअरली बघितला की तुम्हाला समजणार आहे की कटोरीचं फ्रंट साईडला कशा पद्धतीमध्ये कटोरीचा शेप वगैरे दिला जातो. इथे मी मुंड्याचा आकार मधून इथे कट करून सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज नाही होणार आणि प्रॉपरली तुम्ही कटिंग करून ब्लाऊज तुमचा रेडी करू शकाल. या दृष्टिकोनामध्ये मी इथे सगळं प्रॉपरली दाखवायचा प्रयत्न करते. ओके. आता हा पाठीमागचा भाग एका साईडला आणि फ्रंट साईडचा भाग एका साईडला. ह्या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला पुढचा जो कटोरीचा भाग असणार आहे तोच प्रॉपरली मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला समजेल. ओके. इथे मी ते झाल्याच्यानंतर इथे आपण सेपरेटली भाग केला, पाठीमागचा साईडला ठेवला. आता मी फ्रंट साईडचं दाखवते. इथे बघा, गळ्याच्या इथे मी कट करून घेतला आहे. तो कट करून घेतल्याच्यानंतर हळूवारपणे कट करून घ्यायचा. इकडे तिकडे नाही, कैची आपली व्हायला पाहिजे. इकडे तिकडे झाले की आपल्या कपड्यावरती सुद्धा इकडे तिकडेच होणार, त्याच्यामुळे प्रॉपरली लक्ष ठेवून आपलं कटिंग करायची. ओके. आता योगपट्टीचं सेपरेट करायचं. आता बघा, आता मुंड्याचा जो अर्धा इंचाचा आहे तो इथे कट होऊन जाणार, तो सेपरेटली होणार फ्रंट साईडला. ओके. आता कटोरीचं कटिंग अशा प्रकारे आपण पेपर कटिंगचं कट करून घेतलं तर की तुम्हालाही खूप सोपं आणि इझी जाणार की कटोरी कशा पद्धतीने 28 छातीचं पेपर कटिंग आहे. ओके. आता हे आपले 3 भाग रेडी झालेले आहेत. आता कटोरी वगैरे झाले, तर तेवढीच आपली कटोरी येण्यासाठी आपल्याला ती कटोरी एक्स्ट्रा वाढवावी लागते. ती कशा पद्धतीने एक्स्ट्रा वाढवायची हे सुद्धा मी इथे दाखवते. ओके. आता जो कटोरीचा आहे तो सेपरेटली मी पेपर घेतला आहे, जेणे व्हाईटमध्ये जसं की तुम्हाला मी प्रॉपरली मेजरमेंट दाखवता येतील की कटोरीच्या मेजरमेंटला कसे मेजरमेंट घ्यावे लागतात. इथं स्ट्रेट बोट ठेवायचं आहे आणि क्रॉसमध्ये थोडंसं हे घेऊन खालच्या साईडला नाही, इथे आपण मध्य काढायचं आहे. मध्यावरती मार्क करून घ्यायचं आहे. ओके. कैचीनेच मध्य काढून घेतलं तर बरं पडते लगेचच्या लगेच. इथून मग इथे बोट जसं मी ठेवलं आहे तसंच प्रॉपरली ठेवायचं. इथे ठेवल्याच्यानंतर असं स्ट्रेट हे करून खालच्या साईडला आपला 1 इंच इथे मी दाखवायचा प्रयत्न करते. इथे 1 इंच. ओके. इथे 1 इंच मार्क केल्याच्यानंतर वरतीसुद्धा आपला 1 इंच. आणि जर पेपर तुमचा चटकत असेल तर तुम्ही इथं टाचणीसुद्धा लावू शकता. ओके. आता इथे बघा, इथे 1 इंचावरती मार्क केला. ओके. 1 इंचावरती मार्क केल्याच्यानंतर वरच्या साईडलासुद्धा आपल्याला 1 इंचावरती मार्क करायचा आहे. ओके. वरच्या साईडला 1 इंचावरती मार्क केल्याच्यानंतर दोन्ही साईडला 1-1 इंचावरती, आणि जो मध्य सेंटर पॉईंट काढला तिथं आपण 2 इंचावरती मार्क केला आहे. ओके. आता हे इथे काय आपला त्रिकोणी असतो त्या पद्धतीमध्ये इथे त्रिकोणी शेप द्यायचा आहे. ओके. जो मधला सेंटर पॉईंट निघाला आहे तो तिकडचा 1 इंचावरचा पॉईंट आणि इकडचा 1 इंचावरचा पॉईंट, त्याला आपण एक त्रिकोणी टाईपचा शेप द्यायचा आहे. ओके. इथे गोलाकारचा शेप आहे, तिथे काहीच तुम्हाला हे करायची गरज नाही आहे. तिकडे अर्धा इंच आणि इथून असा शेप देत प्रॉपरली तुम्हाला कटोरीचा शेप द्यायचा. आपली जी एक्स्ट्रा वाढवायची कटोरी आहे ती आपली रेडी झालेली आहे.
खूप सुंदर पद्धतीमध्ये शेप वगैरे दिसतो आहे. अशाच पद्धतीमध्ये आपल्या कटोरीचा शेप यायला पाहिजे. ओके, आता इथे बघा, आता इथे मी प्रॉपरली कट पण करून दाखवते, म्हणजे जेणेकरून तुम्हीसुद्धा कन्फ्यूज होणार नाही आहे. त्याच्यामुळे मी लगेचच्या लगेच इथे स्टेप करून देते. आणि जर तुम्हाला त्याच्या व्हिडिओमध्ये जर प्रॉपरली काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता की काय कुठे समजलं नाही आहे वगैरे काय. तर इथे बघा, इथे मी प्रॉपरली असं मार्क करून प्रॉपरली असं हे करून घेतलं आहे गोलाकार भागाने. पण नंतर इथे मी तुम्हाला आपण जे मार्किंग करतो त्या मार्किंगनुसार तिथे टाचणी लावले आपण बघणार आहोत. कटोरीला पफसुद्धा कशा पद्धतीने आणि किती सुंदर पद्धतीने पफ आलेला आहे. ओके, आता इथे हे बघा, इथे झाल्याच्यानंतर आपण इथे मी पफ दाखवण्यासाठी मी इथे जे आपल्या मेजरमेंट असतं इथे 1.5 इंच आणि तिकडे वर 2.5 इंच तसं मेजरमेंट घेऊन हे बघा 2.5 इंचावर 1.5 इंचावरती आणि वरून 2.5 इंचावरती मार्क केलं आहे. आणि असं हे करून तुम्हाला पण समजेल की पफ किती सुंदर पद्धती आणि ही कटोरी खूप सुंदर पद्धतीमध्ये बसणार आहे. ओके, आणि ह्याचा पफ वगैरे बघा किती सुंदर आला आहे, म्हणजे आपली कटोरी एकदम परफेक्टली आलेली आहे 28 छातीसाठी. ओके, आता बघा, आता मी तुम्हाला दाखवते. इथे टाचणी लावते, टाचणी लावून झाल्याच्यानंतर इथे दाखवणार आहे. अशा पद्धतीने जर पेपर कटिंग केलं तर तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम होणार नाही. बघा किती सुंदर असा पफ दिसतो आहे. ओके, आता ही फ्रंट साईडची आपली पेपर कटिंग कट करून झालेली आहे अशा पद्धतीने. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅक साईडचं कशा पद्धतीने कटिंग करायचं आणि बाही कटिंग कशा पद्धतीने कटिंग करायचं ह्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तोपर्यंत फ्रंट साईडचा तुम्हाला कुठे प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही मला नक्की विचारा, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारे आपली पूर्ण फ्रंट साईडची कटोरीचं कटिंग झालेली आहे. थँक्यू.